काल शेअर केलेल्या लेवल्स पासून आज एक पिन पॉइंट रिव्हर्सल आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि उद्याच्या सेन्सेक्स एक्सपायरीसाठी सुद्धा अशाच पद्धतीच्या लेवल्स तुमच्या सोबत शेअर करण्याचा माझा या व्हिडिओमध्ये प्रयत्न राहणार आहे. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल अनालिसिस आणि लर्निंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत उद्यासाठीच्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस करणार आहे उद्याच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. चला तर मग सुरुवात करू इथं आपल्या आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओला इथं आपण सुरुवात करत असतो निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स पासून आणि प्रेडिक्शन पासून. परंतु उद्याच्या मार्केटला प्रेडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झाले हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं. मार्केटचा जर उद्याचा काय ट्रेंड असू शकतो हे आपल्याला इथं कळून जाऊ शकतं. त्याच्यामुळे आज कशा पद्धतीचा व्हॉल्यूम ट्रेड झालाय मार्केटमध्ये हे एकदा जाणून घेऊयात आणि मग अकॉर्डिंगली पुढे काय होऊ शकतं त्याच्याबद्दल प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न करूयात. तर सर्वप्रथमतः इन्स्टिट्यूशनल लेवल ज्या मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, डेली मी लाईव्ह येतो 9 ते 9:20च्या ह्या टायमिंगमध्ये आणि इथं या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. या फुटप्रिंट्स काय झालेले आहेत ते पाहूयात. इथे एक रेजिस्टन्स क्रिएट झाला प्री मार्केटला आणि त्याच्यामुळे मी सांगितलं होतं की मार्केट पडू शकतं. परंतु पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जी आहे ती खूप मोठी फॉर्मेशन झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे मी सांगितलेलं की इथं सेल करणं रिस्की आहे. ह्या लेवलला काय रिएक्शन येते ते आपल्याला पाहायचंय आणि ह्या लेवलला खूप चांगली रिएक्शन आली आणि एक चांगला ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला आपण डिस्कस केलेल्या व्हॉल्यूम फुटप्रिंट पर्यंत. इथून देखील एक चांगला फॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून देखील एक चांगला मूव्ह आणि एका ब्रेकआउट नंतर देखील एक चांगला मूव्ह आलेला पाहायला मिळतोय. याचाच अर्थ ज्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स म्हणजे जो व्हॉल्यूम तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यावरती एक चांगला मूव्ह आलेला पाहायला मिळतोय. आता मजेची गोष्ट ही आहे की व्हॉल्यूम काय आहे प्री मार्केटमध्ये हे आज आपल्याला कळालेलं. पण ज्या काल लेवल तुमच्यासोबत मी शेअर केल्या ना त्या ऑलरेडी पिन पॉइंट होत्या आणि त्याच लेवल ऑपरेटर्सनी सुद्धा त्यांचे व्हॉल्यूम एक्झिक्यूट केलेले पाहायला मिळतात आहे. पहिली 5 मिनिटाची कॅन्डल पहा रिव्हर्सलला आली, निफ्टी नो ट्रेड झोनमध्ये आली, त्याच्यानंतर इथं वरती क्लोज झाली आणि टार्गेट 1 तुमच्यासोबत डिस्कस केलेलं होतं 24,092चं. रेजिस्टन्स क्रिएट झाला, शार्प फॉल आला, परत पिन पॉइंट सपोर्ट 24,010च्या लेवलला आणि परत एक रेजिस्टन्स आलेला आपल्याला पाहायला मिळतोय या लेवलला. म्हणजे इतकं चॉपी मार्केट असून सुद्धा आपल्या लेवलनी किती चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे हे तुम्ही इथं पाहू शकता. आणि अशाच निफ्टीचे लेवल्स देखील आज मी डिस्कस करणार आहे. मुद्दामून सेन्सेक्सच्या करत नाही कारण की सेन्सेक्स जो आहे तो सपोर्ट रेजिस्टन्सला रिस्पेक्ट करत नाही, परंतु निफ्टीमध्ये लिस्टेड असलेले स्टॉक सेन्सेक्समध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल मी एक्सपायरीच्या दिवशी लाईव्ह येतो, सेन्सेक्स एक्सपायरीला सुद्धा मी लाईव्ह असतो 1 ते 3च्या मध्ये. तुम्ही निश्चितपणे ते सेन्सेक्स लाईव्ह सुद्धा जॉईन करा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला सुद्धा मिळतील. आणि मी लाईव्ह आल्यानंतर मी निफ्टीचं अनालिसिस करत असतो आणि फक्त आपण सेन्सेक्सला एक्झिक्युशन करायचं असेल त्यावेळेला पाहत असतो, कारण की मी नेहमी अनालिसिस जे हे निफ्टीचंच ठेवतो सेन्सेक्स एक्सपायरीला सुद्धा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा ह्याच सेन्सेक्सच्या लेवल जे आहेत त्या पाहायचे आहेत. बँक निफ्टी जे आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर बँक निफ्टीने सुद्धा एक चांगला सपोर्ट क्रिएट केला, वर गेली. टार्गेट 2 ला पहा, एकदम आपल्याला चांगला रेजिस्टन्स आलेला पाहायला मिळतोय आणि पूर्ण दिवसभर टार्गेट 1 आणि टार्गेट 2 याच्यामध्येच बँक निफ्टीची ती थोडीशी खालीवर करत राहिलेली पाहायला मिळते. ह्या लेवल तुमच्यासोबत एक दिवस ऍडव्हान्समध्ये मी शेअर केल्या. कुठलेही 100-200 पॉईंटचे झोन नाहीयेत, सिंगल नंबरमध्ये तुम्हाला एक ट्रेंड लाईन पाहायला मिळते आणि अशा पद्धतीच्या लेवल्स तुम्हाला क्वचितच कुठल्याही युट्यूब चॅनलला जे ते पाहायला मिळतील. त्याच्यामुळे मी सांगत असतो की हा सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे, जेणेकरून मार्केटचं काय प्राइस ऍक्शनचा सेटअप बनतोय त्या लेवलला काय रिॲक्शन येते ते पाहून तुम्हाला तुमचं डिसिजन घेण्यासाठी जे त्याचा उपयोग होत असतो. आता पाहूयात उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन बद्दल. परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, काल देखील तुमच्यासोबत अपडेट केलं की टेलिग्राम जे ते सध्या इंडियामध्ये 3-4 दिवसांसाठी बॅन आहे. त्याच्यामुळे मी टेलिग्रामवरती कुठलेही अपडेट जे ते देऊ शकलेलं नाहीये. तुम्ही तुमचं देखील अनालिसिस करायला सुरुवात करा, कारण की जर तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल, कन्सिस्टन्सी आणायची असेल तर तुम्हाला स्वतः बऱ्याच गोष्टी जे ते स्वतः शिकाव्या लागतात. रॅन्डमली युट्यूबच्या चॅनल्सला किंवा टेलिग्राम चॅनल्सला स्क्रोल करून कोणीही सक्सेसफुल ट्रेडर बनत नाही. स्वतःचं अनालिसिस स्वतः करायला तुम्हाला एक दिवस जे ते शिकावं लागणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. उद्याच्या दिवसाचं तुमचं काय अनालिसिस असणार आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. ते चुकलं तरी चालेल, परंतु तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिलं तर हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट निश्चितपणे जे ते येत राहील. आणि सपोर्ट करण्यासाठी मी माझं अनालिसिस तुमच्यासोबत डेली बेसिसवरती इथं शेअरच करत आहे. आता बँक निफ्टी बद्दल बोलूया तर बँक निफ्टीवरती उद्या इथे एक लिक्विडिटी स्वीप देऊन खाली येण्याची जास्त शक्यता आहे असं माझा उद्याच्या दिवसाचा व्ह्यू राहणार आहे. त्याच्यामुळे सेन्सेक्स एक्सपायरीला थोडासा ट्रॅप क्रिएट होऊ शकतो. सर्व गोष्टी जे आहेत त्या न्यूजवरती डिपेंड करतात. व्हिडिओ बनवल्यानंतर जर कुठली न्यूज आली जे की सध्या तुम्हाला माहिती आहे इराण आणि US मध्ये डील बद्दल निगोसिएशन चालू आहेत, पॉझिटिव्ह निगोसिएशन झालं तर मार्केट गॅपअप होत आहे.
नेगेटिव्ह काही न्यूज आली तर लगेच पडायला सुरुवात होती. म्हणजे टेक्निकल अनालिसिसला ते फॉलो करत नाहीये. कम्प्लिटली न्यूज बेस्ड ड्रिव्हन मार्केट आहे. त्याच्यामुळे ओव्हरनाईट पोझिशन्स कॅरी फॉरवर्ड करणं सध्या खूप जास्त रिस्की आहे. निफ्टीबद्दल बोलायचं झालं तर इथून एक आपल्याला लिक्विडिटी स्वीप घेऊन मार्केट येणं रिव्हर्सलला अपेक्षित होतं, परंतु सध्या झालेलं पाहायला मिळत नाहीये. इथे एक अनटच्ड गॅप आहे निफ्टीचा. हे पहा, इथून मी असं दाखवतो तुम्हाला डेली टाइम फ्रेमवरती ह्याला अजून त्यांनी टच केलेलं नाहीये. त्याच्यामुळे जर काही इथपर्यंत जरी आली तर इथं टॅप करून या लिक्विडिटीला घेऊन जे ते मार्केट खाली येण्याची जास्त शक्यता आहे, असं मला उद्याच्या दिवसाचा माझा व्ह्यू राहणार आहे किंवा प्रिडिक्शन राहणार आहे. आता प्रिडिक्शन करणं वेगळी गोष्ट आहे. प्रिडिक्शनच्या बेसिसवरती एक्झिक्युशन करता येत नाही. फक्त ट्रेंड काय असू शकतो याच्याबद्दल अंदाज बांधता येतो. ऍक्च्युअल एक्झिक्युशन हे नेहमी लेव्हल्सच्या बेसिसवरती केलं जातं. त्यामुळे लेव्हल्स चार्टवरती मार्क करा आणि रिॲक्शनची वेट करा. या कुठलेही राऊंड अप लेवल नाहीये, त्यामुळे तुमच्या लक्षात राहणार नाहीत. त्यामुळे सर्व लेवल चार्टवरती असणं खूप गरजेचं आहे. या लेवल सोबत लेवल 4 जी आहे, दोन्ही साईडची, दोन्ही इंडेक्सवरची इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल्स असते, त्यामुळे देखील या लेवल चार्टवरती असायला पाहिजेत. कुठल्याही रेझिस्टन्स किंवा सपोर्टला ब्रेकआउट आला, आपण कन्सिडर कधी करू, ज्यावेळेला 5 मिनिटाची कॅन्डल त्याच्यावरती क्लोज करेल. असा ब्रेकआउट देत असताना कधीही बाय करायचं नाही. ऍटलिस्ट एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊन द्यायची. पुढच्या कॅन्डलने त्याचा हाय लो ब्रेक केला तरच सपोर्ट रेझिस्टन्सला ब्रेकआउट आला, असं आपण इथं कन्सिडर जे ते करू शकतो. एंट्री घेण्यासाठी तुमच्याकडे 100 इंडिकेटर आणि 2000 स्ट्रॅटेजीज असू शकतात, परंतु नो ट्रेड झोन काय आहे ते मी तुम्हाला सांगत असतो. तो माझ्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा असतो. तो मार्क करायचा आहे चार्टवरती 24,110 ते 24,057. बिंग ऑप्शन बाहेर ह्याच्यामध्ये ट्रेड करायचं नाहीये, कारण की हा ऑप्शन सेलर्सचा एरिया आहे. एक तर इथं जाऊन निफ्टी जी आहे ती साईडवेज होऊन जाईल किंवा जास्त वॉलटाईल होऊन जाईल. दोन्ही केसेसमध्ये तुमचा स्टॉप लॉस जाण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे बाकी काही फॉलो करा करू नका, तुमचं डिसिजन आहे. पण नो ट्रेड झोनला मात्र इग्नोर करू नका. याच्यामध्ये गेल्यानंतर काय होऊ शकतं हे जे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांनी ऑलरेडी पाहिलेलं आहे. 24,057ची उद्याच्या दिवसाची इम्पॉर्टंट लेवल राहील, ज्याच्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 24,003, 23,930, 23,857 आणि 23,745 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता टेलिग्राम बंद असल्या कारणामुळे मी माझे अपडेट्स तुमच्यासोबत 3-4 दिवस शेअर करू शकणार नाहीये. तुमचे काही व्ह्यूज असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी हे सर्व प्रश्न किंवा तुमच्या सर्व कमेंट्स मी स्वतः वाचत असतो आणि त्यांना रिप्लाय देखील करत असतो. त्याच्यामुळे काही प्रश्न वगैरे असतील तुमचे, काही फीडबॅक्स असतील माझ्या लेवल्सला किंवा माझ्या व्हिडिओज रिलेटेड, किंवा तुम्हाला अजून काही कंटेंट माझ्याकडून अपेक्षित असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला निश्चितपणे ते विचारू शकता. माझं कंटेंट आवडतंय, व्हिडिओज आवडतायत, लेवलचा काही फायदा होतोय, तर निश्चितपणे जे ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला ते अभिप्राय तुमचा कळवत जा. कारण की तुमच्या फीडबॅक्स जे आहेत ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट मोटिवेशन म्हणून काम करत असतात आणि मला अजून प्रेरणा मिळते चांगलं कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची. असो, 24,110ची इम्पॉर्टंट लेवल राहील निफ्टीसाठी ब्रेकआउटसाठीची. याच्यावरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,165, 24,237, 24,304 आणि 24,388 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील निफ्टीसाठी. आता प्रत्येक एक्सपायरीला जे ते 1 ते 3च्या मध्ये मी लाईव्ह असतो आणि उद्या देखील मी लाईव्ह असणार 1 ते 3च्या मध्ये. पण मी तुम्हाला अपडेट देत असतो टेलिग्रामच्या चॅनलवरती, पण आता टेलिग्राम बंद आहे, त्याच्यामुळे मी अपडेट देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हीच जे आहे ते नोटिफिकेशन्स ऑन ठेवा आपल्या चॅनलच्या, जेणेकरून ज्या वेळेला मी लाईव्ह जाईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येऊन जाईल. बँक निफ्टीवरती तुम्ही ट्रेड करत नाही मला माहिती आहे, परंतु बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात. त्यामुळे बँक निफ्टी बऱ्याचदा अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला निफ्टीमध्ये काय मूव्ह येणार आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे जरी निफ्टीवरती ट्रेड करत असला तरी बँक निफ्टीच्या लेवल तुमच्या चार्टवरती असायला हवे. 57,500 ते 57,650 नो ट्रेड झोन राहील. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 57,500च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,325, 57,148, 56,910 आणि 56,667 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,650च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,805, 57,988, 58,216 आणि 58,451 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा जो व्ह्यू आहे त्या लेवल्स तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि इन केस अपोजिट डायरेक्शनला मार्केट गेलं तर अपोजिट डायरेक्शनच्या सुद्धा लेवल प्रत्येक व्हिडिओमध्ये जे तुमच्यासोबत शेअर करत असतो. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल अनालिसिस आणि लर्निंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.